या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज। यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल। यांचा पत्ता 7 रस्ता चौक, सिरॉक्स चायनीज जवळ, सोलापूर। सोलापुरात कुणालाही अपेक्षित नाही, पण भाजप आणि शिवसेनेची महायुतीसाठी पहिले पाऊल गुरुवारी पडले। या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण दिले गेले नसल्याचे समोर आले। महानगरपालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार संजय कदम हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। त्यांनी शिवसेनेची बैठक घेतली। युतीसाठी प्रयत्न करताना शिवसेनेकडून भाजपच्या शहराध्यक्षांना निमंत्रण देण्यात आले होते। त्याप्रमाणे सोलापूर शहरातील हॉटेल निसर्ग येथे बैठक पार पडली। बैठकीसाठी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर या उपस्थित होत्या। युतीसाठी आपल्या पक्षाच्या ज्या त्या प्रभागात असलेली ताकद आणि उमेदवार याबाबत चर्चा केली। सर्वसामान्य तोडगा काढण्यासाठी दोघेही योग्य पाऊल उचलतील असे ठरले असल्याचे समजले। राज्यात भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून जोमाने काम करत असताना सोलापुरात सुद्धा महायुती झाली पाहिजे। त्यासाठी जागेच्या बाबतीत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी दोघांकडून पहिले पाऊल टाकण्यात आले असले तरी भाजपकडून युती करण्यासाठी मानसिकता दिसत नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आता युती नको असा सूर उमटत असल्याचे ऐकण्यास मिळत आहे। यापूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी युतीमधून 25 जागांची मागणी केली होती, परंतु आता एकूणच भाजपचे वाटचाल पाहता शिवसेना 50 जागेवर अडून बसल्याचे समजते। या बैठकीला शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, साईनाथ अंबरराव, सचिन चव्हाण, लक्ष्मीकांत ठोगे पाटील, उत्तम प्रकाश खंडारे, मनीष काळजे, भाजपचे शशी थोरात आणि आदी पदाधिकारी उपस्थित होते।